मंगेशकर रुग्णालयातल्या गर्भवती महिला मृत्यू प्रकरणी आता डॉक्टर सुश्रुत घैसास यांनी अलंकार पोलीस स्टेशनमध्ये हजेरी लावलेली आहे। सुश्रुत घैसास यांना पुणे पोलिसांकडून संरक्षण देण्यात आलेलं आहे। घैसास यांना अलंकार पोलीस स्टेशनमध्ये हजर राहणं बंधनकारक असणार आहे। घैसास यांनी शहरातनं पलायन करू नये म्हणून आता पोलिसांनी ही खबरदारी घेतल्याचं दिसतंय। अमोल धर्माधिकारी आपले प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती आपल्याला देत आहेत। अमोल, आता घैसास यांना अलंकार पोलीस स्टेशनमध्ये उपस्थिती दर्शवावी लागणार आहे, या संदर्भातल्या काही अटी शर्ती देखील समोर येताना दिसत आहेत। अमोल, काय तपशील आहे यामागचा? नक्कीच अजिंक्य, काही वेळापूर्वीच डॉक्टर सुश्रुत घैसास हे अलंकार पोलीस स्टेशनमध्ये येऊन गेलेले आहेत आणि त्यानंतर त्यांच्या सोबत एक पोलीस कॉन्स्टेबल आहे तो 24 तास ठेवण्यात आलेला आहे। याचे दोन कारण म्हणजे एकतर डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्यावर कोणताही हल्ला किंवा कोणत्याही प्रकारची कारवाई त्यांच्यावर होऊ नये, म्हणजे जो काही सोशल मीडियावर आपण संताप पाहतोय तो पद्धतीने त्यांच्यावर हल्ला होऊ नये, आणि दुसरीकडे म्हणजे डॉक्टर घैसास हे पुणे शहर सोडून कुठेही पळून जाऊ नये, कारण की त्यांच्यावर सुद्धा गुन्हा नोंद करावा अशा पद्धतीची मागणी आहे आणि कुठेतरी डॉक्टर घैसास हे अडचणीत येण्याची सुद्धा शक्यता आहे। त्या अनुषंगानं एक पोलीस कॉन्स्टेबल आहे तो सतत 24 तास त्यांच्या सोबत आहे आणि काही वेळापूर्वीच त्यांनी अलंकार पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा उपस्थिती लावलेली आहे। रोज त्यांना अलंकार पोलीस स्टेशनमध्ये यावं लागणार आहे आणि त्यांची हजेरी आहे ती सुद्धा द्यावी लागणार आहे। आता काही वेळापूर्वी ससूर रुग्णालयाने जो अहवाल होता तो सुद्धा पुणे पोलिसांना दिलेला आहे आणि आता त्यानंतर नेमकी कशा पद्धतीची कारवाई या संपूर्ण ईश्वरी भिसे मृत्यू प्रकरणामध्ये होती हे पाहणं महत्वाचं आहे। पण या संपूर्ण प्रकरणामध्ये डॉक्टर सुश्रुत घैसास हे कुठेतरी अडचणीत आलेले आहेत। दीनानाथ रुग्णालयाकडून सुद्धा त्यांचा राजीनामा आहे तो सुद्धा घेण्यात आलेला आहे, पण पुढची कायदेशीर कारवाई आहे ती त्यांच्यावरती व्हावी, गुन्हा त्यांच्यावरती नोंद व्हावा अशा पद्धतीची मागणी भिसे कुटुंबियांची आहे आणि त्यामुळेच डॉक्टर सुश्रुत घैसास यांना आपण पाहतो की पोलीस संरक्षण जे आहे ते सध्या देण्यात आलेलं आहे। त्याची दोन कारणं, एक तर ते पलायन करू नये आणि दुसरा त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा हल्ला होऊ नये यासाठी। ठीक आहे अमोल, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।